बरोबर काय करू मी आता? एक्सक्यूज मी, तुमच्याकडे पेन आहे ना? मी घेऊ का तो? थँक्यू. नाही 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 नाही, तुला अशी हार मानून चालणार नाही. तू इथपर्यंत पोचायला खूप काळ सोसल्यात. इंद्रजित सरांनी जी काय मेहनत केली ती आठव. आबांनी तुझ्यावर जो काही विश्वास टाकला तो आठव. आबांनी दिलेला पाठिंबा आठव. त्यांच्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. तुला यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. हाताने जर लिहिले तर या स्पीडने पेपर पूर्णच होणार नाही. सर सर ऐका ना, माझ्या हाताला खूप लागलंय. मला पेन सुद्धा धरता येत नाही. इथं ना मुरगळला पडे वाटतं हात. तर मला रायटर मिळेल का? रायटर हवा असेल तर आधी इन्फॉर्म करावं लागेल. त्याशिवाय रायटर आपल्याला घेता येत नाही. असं अचानक रायटर देता येत नाही. हो सर, पण आता असं काय करताय तुम्ही? काहीतरी मार्ग निघेल ना. तुम्ही बघा ना, माझ्या हाताला लागलंय. मी कसं बरं पेपर लिहिणार आहे? पण मला पेपर लिहायचा आहे सर. तुम्ही बघा ना काय करताय ते का. जर मला रायटर नाही मिळाला ना तर मी परीक्षा नाही देऊ शकणार. माझी सगळी स्वप्न धुळी मिळतील. सर प्लीज काहीतरी करा प्लीज. सर नाही होऊ शकत, सांगितलं ना तुम्हाला. तर मी हात जोडते तुमच्या समोर, मी पाया पडते. प्लीज दया करा माझ्यावर. प्लीज सर प्लीज. हा, मी आता वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला मी सांगतो. हो सांगतो. हॅलो, हा सर. हा ठीक आहे सर, थँक्यू. तुम्ही रायटर घेऊन लिहू शकता. तुम्हाला कॅम्पसमध्ये कोण रायटर मिळतोय का बघा तुम्ही. हो सर, पण मी कुठून आणणार ना रायटर? मी कोणालाच ओळखत नाही इथे. आता त्याला मी काही करू शकत नाही. रायटर असेल तर तुम्ही हॉलमध्ये येऊ शकता. तुम्ही तुमचं साहित्य घेऊन जाऊ शकता. सर पण सर असं वाटलं नव्हतं की या घरात मी पुन्हा पाऊल ठेवेन. पण हे सगळं शक्य झालं तुझ्यामुळे, राणीमुळे.
तुम्हा दोघांना माझ्यामुळे खूप सोसावं लागलं, भोगावं लागलं ना रे. आबा असं काही नाही, तुम्ही आता तो विचार करू नका, सोडून द्या तो विचार. चला या आत. मालती, तुम्ही असेच आबांना आतमध्ये घेऊन चाललात, त्यांचं छान वेलकम झालं पाहिजे. आफ्टर ऑल एवढ्या मोठ्या संकटातून आबा आज घरी आलेत म्हटल्यावर त्यांना ओवाळायला हवं ना. हो उर्मिला, तू त्यांना इतकं मनापासून ओवाळायला आलीस हे बघूनच बरं वाटलं बघ. अहो, मी आबांची केव्हापासून वाट बघत होते. ओवाळते आबांना. खरंच मालती, आबांकडे बघितलं ना की असं वाटतं देव आहे. बघा ना, आपल्या आबांचा जीव देवानेच वाचवला. पण इनफॅक्ट तसं बघायला गेलं तर आबांचा जीव इंदिरा भाऊजींनीच वाचवला. बघा ना, त्यांनी स्वतःचा जीव संकटात घालून पैसे जमवलेच आणि आबांचं ऑपरेशन केलं. खरंच इंदिरा भाऊजी, तुम्ही तुमच्या जीवाचा विचार केला नाही. खरंच आबांसाठी तुम्ही खूप काही केलं. तुमचा अभिमान वाटतो. चहा घेणार आहात का? हां इंदिरा, मी चहा करते. हां, मला जरा मदत करायला चल ना. मामा, मामा ऐका ना. बघा, माझ्या हाताला ना लागलंय. माझी वर परीक्षा चालू आहे. मला रायटरची गरज आहे. मला पेपर लिहिता येत नाहीये, तर तुम्ही लिहाल का माझा पेपर? हा, नाही ताई, 20 वर्षापूर्वी पेन हातात घेतलं होतं. आता कुठं काय जमणार, नाही जमायचं. मामा असं काय करताय? नाही, प्रयत्न तर करा. नाही, खरंच नाही. अहो, जमेल तुला. मी सांगेल तेवढंच लिहायचंय फक्त. नाही अहो, जमणार, असं काय करताय मामा? नाही जमणार. करू. आबा, तुम्ही जरी आम्हाला आपलं मानत नसाल तरी आम्ही तुम्हाला आपलं मानतो. आम्हाला आमची चूक समजली हो. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. मी, विक्रांत, रत्नाई, अजित सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला खोटं वाटेल आबा, पण तुम्ही दवाखान्यात ऍडमिट होतात ना, तेव्हा मी रोज देवाकडे प्रार्थना करत होते. आय स्वेअर, खरंच खूप